जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी करण्यात आलेली आहे. त्यासंबंधी जी आर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून काढण्यात आलेला आहे. या जी आर मध्ये सविस्तररित्या तुम्ही बघू शकता, महसूल व वन विभागाच्या 31/10/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सन 2023च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात राज्यातील 40 तालुक्यामध्ये तसेच 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार पूर्वी जाहीर झालेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे महसूल व वन विभागामार्फत दुष्काळ जाहीर केलेल्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी किंवा फी प्रतिपूर्ती करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 40 तालुके आणि त्याचबरोबर 1021 महसूल मंडळामधील विद्यार्थ्यांना 10वीच्या आणि 12वीच्या हे परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यासंबंधीच हा महत्त्वपूर्ण जी आर होता. यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण शासन निर्णय बघा. महसूल व वन विभागामार्फत दुष्काळ जाहीर केलेल्या कार्यक्षेत्रामधील तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी योजना कार्यान्वित आहे आणि सद्यस्थितीत अवर्षणग्रस्त तालुक्यातील फी माफीसाठी इयत्ता 12वी मधील 2,84,208 विद्यार्थ्यांना रुपये 15,88,24,925 इतकी, तसेच इयत्ता 10वी मधील 3,28,914 विद्यार्थ्यांना रुपये 16,19,62,550 इतकी रक्कम येते. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करावयाची झाल्यास सन 2023-24 मध्ये वितरित करण्यात आलेली रक्कम वजा जाता एकूण 32,07,97,475 रुपये इतक्या रकमेची आवश्यकता आहे. आणि त्यापैकीच आता शासनाकडून 8.30 कोटी इतका निधीचे पुढील प्रमाणे पूर्वनियोजन करण्यात येत आहे. त्यासंबंधी सुद्धा सविस्तर माहिती खाली दिलेली आहे रकान्यामध्ये. अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील आता 10वी आणि 12वीच्या जे दुष्काळग्रस्त भाग आहे, म्हणजे 40 तालुके जे जाहीर केलेले होते आणि त्यानंतर जे 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेलं होतं, त्या भागातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्या भागातील इतर सर्व मुलांना फी माफी जाहीर झालेली आहे. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण जी आर होता शासनाकडून काढण्यात आलेला. नक्कीच विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती. आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.